नमस्कार मंडळी. शब्दसंवादच्या या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी सरळ विषयालाच हात घालते. काल मी एक हिंदी सिनेमा पाहायला गेले होते चित्रपटगृहात. त्या सिनेमाचं नाव सांगणार नाही कारण तो मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे, की जो अनुभव मला त्या 4 तासात आला, तो अतिशय त्रासदायक होता. म्हणजे आपण दुसऱ्याचा किंवा समोरच्याचा अगदी विचारच करत नाही, असा तो अनुभव होता. मिनिटा-मिनिटाला माझं रक्त खवळत होतं. की आत्ता उठून मी काहीतरी त्या लोकांना बोलेन किंवा आत्ता उठून मी ओरडेन किंवा चिडचिड करेन. कारण आतून खूप जास्त चिडचिड होत होती माझी. म्हणजे सिनेमाकडे लक्षच जात नव्हतं. इतकं ते डिस्टर्बन्स होता. इतकं लोकं स्वार्थीपणा करत होते अक्षरशः. एकतर शो हाऊसफुल होता आणि त्यामुळे सगळ्यांना आतमध्ये खुर्च्या मिळेपर्यंत खूप म्हणजे जवळ-जवळ पाऊण तास गेलाच असेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळे बसले, दरवाजे बंद झाले, काळोख झाला पूर्ण, तरीही लोकं आपापसात गप्पा मारत होते. काही लोकं अक्षरशः कुठल्या-कुठल्या म्हणजे रात्री 10-11 वाजताची गोष्ट आहे ही आणि लोकं फोनवर गप्पा मारतायत. अगदी प्रॉपर्ट्यांच्या गप्पा सुद्धा चालू होत्या. म्हणजे आपण कुठल्या जागी आहोत, आपण 4 लोकांमध्ये आहोत आणि त्यावेळी आपण कसं वागलं पाहिजे किंवा लोकांना त्रास होऊ नये ह्याची किमान आपण दखल घेतली पाहिजे. हा साधा पण सेन्स लोकांमध्ये राहिलेला नाहीये. किंबहुना तो कधी नव्हताच. माहित नाही. इतकं कसं कोण निग्लेक्ट करू शकतं ह्या गोष्टीला. आता दुसरी गोष्ट, आम्ही ज्या रोमध्ये बसलो होतो, ज्या लाईनमध्ये आम्ही बसलो होतो, त्याच्या अगदी मागच्याच लाईनमध्ये 2 बायका होत्या आणि मला वाटतं त्यांचे नवरे पण होते. म्हणजे प्रत्येक सीनच्या आधीच त्या बायका ते डायलॉग सांगत होते किंवा पुढे काय घडणार आहे हे त्या सांगत होत्या आणि हे तर आम्हाला ऐकायला जातंय. अहो, तुम्ही जर पिक्चर बघितलाय, तर परत का आलायत बघायला? आणि आलाय बघायला, तर मग का बोलताय? हे तुमचं घर थोडी ना आहे, की तुम्ही काहीही डिस्कस कराल किंवा काहीही कमेंट्स पास करत बसाल. म्हणजे दुसऱ्यांचा विचार अगदीच करायचा नाही असं ठरवलंच असतं का लोकांनी? हा मला सतत विचार खात होता त्या 4 तासांमध्ये. बरं मी बऱ्याच वेळा त्या बायकांकडे मागे वळून सुद्धा बघितलं, की त्याच्यामुळे त्यांना थोडंसं कळेल, की बाबा आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय. आपण बोलू नये किंवा शांतपणे बसून पिक्चर बघावा आणि लोकांना बघू द्यावा तो. पण नाहीच. पूर्णपणे पूर्ण 4 तास त्यांची कॉमेंट्री, लाईव्ह कॉमेंट्री ही सुरूच होती. खूप म्हणजे खूप दुःखद गोष्ट आहे ही, की आपण दुसऱ्याचा विचार करणं बंदच केलंय. जेव्हा आपण बाहेर येतोय, एका एका आपण समाजात राहतो, तर त्या समाजामध्ये झिरो सिव्हिक सेन्स असणं म्हणजे काय? तर हे त्याचं उदाहरण आहे. प्रत्येकाने पैसे देऊन तिकीट काढलेली असते. प्रत्येक जण आपला वेळ तिथे निवांतपणे किंवा शांतपणे, एकाग्रतेने तो पिक्चर बघायला आलेला असतो आणि अशा वातावरणात जर मानसिक संतुलनच जर खराब झालं असेल, तर त्याला जबाबदार कोण? हीच लोकं, आपल्याच आजूबाजूची जी लोकं आहेत, तीच म्हणजे लोकच लोकांना त्रास देतात. ह्याहून जास्त वाईट काहीच नसू शकतं, असं मला वाटतं. आणि कालच्या अनुभवाने माझं असं झालंय, की मी पुन्हा त्या थिएटरमध्ये किंवा कुठल्याही थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाईन की नाही, हा पहिला माझ्या डोक्यात विचार येणार आहे. कारण लोकच जर ह्या पातळीवर येऊन वागणार असतील, म्हणजे अगदी कोणाचाच विचार न करता आपलंच घर आहे आणि आपण घरीच बसून सिनेमा पाहतोय, अशा जर आविर्भावात असतील, तर मग खरंच प्रश्न हा निर्माण होणारच आहे, जेव्हा मी नेक्स्ट टाईम कुठलाही पिक्चर बघायला जाईन तेव्हा. सिनेमा तिथे समोर सुरू आहे आणि तुम्ही का डिस्कस करताय? घरी जाऊन तुम्ही डिस्कशन करू शकत नाही का त्या सीनबद्दल, की डायरेक्टरने हा सीन असा का घेतला? किंवा डायरेक्टरने त्याची बायकोच का घेतली? दुसरी कुठली बाई नव्हती का? किंवा हा थोडासा असा वेगळा होऊ शकला असता. तुम्हीच काढा ना एखादा पिक्चर. जर तुम्हाला इतकं काही बोलायचंय, इतकं काही कमेंट करायचंय त्या गोष्टीवर, तर तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा. दुसऱ्यांना का ऐकवताय? हा माझा पॉइंट आहे. शांतपणे जर तुम्ही 4 तास बसू नाही शकत आणि तुम्हाला माहितीये का, लोकं पिक्चर बघायचं सोडून जे मेन सीन्स होते, ते शूट करण्यात व्यस्त होते. माझं म्हणजे लक्षच विचलित होत होतं, कारण इतकं सगळं आजूबाजूला घडतंय. काही लोकं अगदी मोबाईलवर रील्स सुद्धा स्क्रोल करत बसलेले. म्हणजे तुम्ही का पिक्चर बघायला येताय? हेतू काय आहे तुमचा? फक्त तुम्हाला सोशल मीडियावर अपडेट टाकायचा आहे, की मी हा पिक्चर बघून आलो हां. किंवा तुमच्या मित्रांना बडेजाव करून सांगायचं आहे, की मी तर बघितला पिक्चर बाबा.
जर हा हेतू असेल, म्हणजे पूर्ण पिक्चरच्या टीमचाच त्यांचा अपमान आहे, तो एक त्या कलेचा अपमान आहे. नका बघू तुम्ही पिक्चर. मग तुम्हाला जर तुमच्या पैशाची पण किंमत नसेल, तर मग अगदीच त्याला अर्थच नाहीये. मला माहितीये मे बी मी जास्त बोलत असेन, पण आपण जिथे राहतो, आपण किमान इतकं करू शकत नाही का, की समोरच्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये याची थोडीशी तरी खबरदारी घ्यावी. थोडा तरी सिव्हिक सेन्स असावा माणसात. तुम्हाला काय वाटतंय ह्या गोष्टीबद्दल? आणि तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतलाय का तुमच्या आयुष्यात? किंवा थिएटरमध्ये स्पेशली जेव्हा तुम्ही जाताय, तेव्हा तुम्हाला असे काही अनुभव आलेत का, ज्यानी खूप चिडचिड झालीये, खूप राग-राग आलाय ह्या समाजाचा, ह्या लोकांचा, जे अगदीच सिव्हिक सेन्स सोडूनच वागतायत? तर जर तुम्हालाही असा कुठला अनुभव आला असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आणि ह्या व्हिडिओबद्दल किंवा ह्या विषयाबद्दल सिव्हिक सेन्स असणं नसणं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा मला लिहून कळवा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.